पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर त्याचं सडेसोड उत्तर आज भारताच्या शासनाने दिलेलं आहे। ऑपरेशन सिंधू हे राबवून आणि आंतरराष्ट्रीय सर्व मानांकन पाळून 9 अतिरेक्यांचे हल्ले हे उद्ध्वस्त केलेले आहेत। संतप्त अशा प्रतिक्रियांना ही एक वाट करून दिलेली आहे आणि यावेळी समाजातील विविध घटकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया TV नेक्स्टच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन वैभव यांच्यासह आम्ही इथं संकलित करत आहोत। जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रिस्तान, जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रिस्तान। जला दो पाकिस्तान, जला दो पाकिस्तान, जला दो। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। पाकिस्तान जला दो पाकिस्तान, जला दो पाकिस्तान, जला दो। एक धक्का और दो पाकिस्तान तोड़ दो, एक धक्का और दो पाकिस्तान तोड़ दो। जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रिस्तान। इकडे कुठे उभं राहताय तुम्ही? जला दो पाकिस्तान, जला दो पाकिस्तान। अनिल दिंडे, एक भारतीय नागरिक म्हणून मी संपूर्ण देशाच्या या सरकारचा एकतर अभिनंदन करतो आणि त्यांनी या संपूर्ण राष्ट्राला दिलेला जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास इतका मजबूत आहे की गेल्या 60-70 वर्षात जे काही खच्चीकरण झालेलं होतं या समाजाचं, या देशाचं, ते आज भरून निघताना दिसत आहे आणि मी याबाबत या सरकारचं अभिनंदनही करतो आणि सर्वांच्या वतीने मी आभार मानतो। जय श्रीराम। मी डॉक्टर अश्विनी माळकर। देव, देश, धर्म यांच्यासाठी मर मिटणारे सपूत आजही भारतामध्ये जिवंत आहेत आणि ज्या विरोधकांनी, सेक्युलरवाद्यांनी सांगितलं होतं की आतंकवाद का कोई धर्म नाही होता, तर त्याला न जुमानता जो पहलगाममध्ये हल्ला झालेला होता तो धर्म विचारून झालेला होता आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास असणाऱ्या आमच्यासारख्या सच्चा देशभक्तांवर हा घाला होता। जेव्हा भारतीय महिलांच्या समोर त्यांच्या सिंदूरला हात जातो किंवा कपाळीच्या सौभाग्याला त्यांनी जिवाणीशी मारलं, त्याच दिवशी ठरवलं गेलेलं होतं की याचा बदला पुरेपूर घेतला जाणार आणि आज तो आम्ही घेतलेला आहे। रामायण, महाभारत तुम्ही वाचा की जिथं जिथं महिलांच्या अब्रूवर त्यांनी घाला घातलेला आहे त्या सर्व कूट राक्षसांचा, दुष्ट राक्षसांचा समूळ नायनाट हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे। मग तो रावण असो किंवा द्रौपदी, उत्तर आम्ही आमच्या संस्कृतीनुसार हिंसा हीच भूमिका किंवा हेच जर तुम्हाला दिसत असेल मत आम्ही ठेवतो। घर में घुसकर मारा है, भारत की गद्दी पर बेटा बाप तुम्हारा मोदी है, आम्ही त्यांना दाखवून दिलेला आहे। जय श्रीराम। भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली। मी प्रथम सरकारचा अभिनंदन करतो की छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन, जसं शिवाजी महाराजांनी रात्रीच्या वेळी छापे टाकत होते छत्रपती शिवाजी महाराज, त्याच पद्धतीनं रात्री हा पाकिस्तानवर हल्ला केला, अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले। परंतु आमची सरकारकडे या ठिकाणी मागणी आहे की शेवटचा अतिरेकी जोपर्यंत मारला जात नाही
आणि पाकव्याप्त काश्मीर हा भारतातच आहे, तो पूर्णपणे सरकारनं ही सुवर्णसंधी साधून ताब्यात घेतलं पाहिजे. आणि दहशतवाद कसा संपवायचा हे छत्रपती शिवरायांनी सांगितलेलं आहे. आणि महिलांना बाजूला केलं, पुरुषांना बाजूला केलं आणि पुरुषांच्यावर गोळीबार केला गेला. त्यामुळं या ऑपरेशन सिंधूर या योजनेला नाव ठेवलं गेलं आणि प्रत्येक कुंकवाची किंमत काय ही सरकारनं दाखवून दिली. मी पुन्हा एकदा सरकारचं अभिनंदन करतो आणि ही लष्करी कारवाई शेवटचा अतिरेकी मारलापर्यंत चालू ठेवावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो. मी शिवानंद स्वामी हिंदू जनजागृती समिती सकल हिंदू समाज कोल्हापूर. आज पाकिस्तानमध्ये जे काय लष्कराने आपल्या कारवाई केली तर ती अभिनंदनीय आहे. लष्कराचं आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं अभिनंदन आहे. आता हे जे काय स्ट्राईक झाल्या तिथे 100-200 आतंकवादी मारले गेले, एवढ्यावरच न थांबता आता शेवटचा आतंकवादी संपत नाही तोपर्यंत भारतानं हल्ला चढवून पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे आणि जगाला दाखवून गेलं पाहिजे की आमचं सैनिक पण काय कमी नाहीत आणि पाकिस्तानला आता कळून चुकलेलं असणार की घुसून कसं मारायचं असतं हे छत्रपती शिवरायांनी त्यावेळेला दाखवून दिलेलं होतं. काल रात्री 1:30 वाजता जो अतिरेकी ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी 9 ठिकाणी आमच्या भारतीय सैन्याने हल्ला केला आणि त्या ठिकाणी शेकडो अतिरेक्यांना कंठस्नान घातलेला आहे. याचा आज आम्हाला अत्यंत आनंद आहे. त्याचप्रमाणे जर याला पाकिस्ताननं प्रतिकार केला तर या जगाच्या नकाशामधून पाकिस्तान नष्ट करावं अशा पद्धतीची आमची भावना आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक व्हिडिओ फिरत आहेत की जे पाकिस्तानी झेंडे रस्त्यावर चिकटलेले आहेत, काही महिला काढतायत, काही पुरुष काढतायत. यांना ताबडतोब यांना लाथ मारून या देशात हाकला आणि याचा मी जाहीर निषेध करतो. अशा लोकांनी या देशात हाकलून काढलंच पाहिजे. ऑपरेशन सिंधूर हे आता टप्प्यात यशस्वी झाल्यानंतर जनतेच्या भावभावना आपण आता ठिकठिकाणी संकलित करत आहोत. भाजपचे विजय जाधव आपल्या समावेश आहेत. नेमकं उशीर झाला की कारवाई योग्य वेळ झाली? शेवटी कारवाई योग्य वेळी झाली असं म्हणता येईल, कारण एवढी मोठी कारवाई करत असताना पूर्वतयारी करावीच लागते. अत्यंत निर्घुणपणे काश्मीरमध्ये आपल्या पर्यटकांची हत्या झाली त्यावेळी देशवासियांबरोबर प्रत्येकाला असं वाटलं की आता ह्याचा बदला निश्चितपणे घेतला गेला पाहिजे. आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी, अमित भाई आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी सातत्यानं सांगत होते की जे जनतेच्या मनात आहे तेच होईल. आणि रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान 9 ठिकाणी ज्या ठिकाणी मुंबईवर हल्ला केलेले डेव्हिड हेडले असेल किंवा अजमल कसाब असेल यांना प्रशिक्षण दिलं होतं, असे 9 दहशतवादी ठिकाणी या ठिकाणी उद्ध्वस्त केलेले आहे. आणि कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर पाकिस्तानला देऊ शकलं नाही. आणि संपूर्ण जगामध्ये भारताला मोदीजींच्या परराष्ट्र नीतीचा हा एक प्रकारे विजय आहे की भारताला अनेक मातबर देशांनी पाठिंबा दिलेला आहे. मी निश्चितपणे भारत जे सर्वांच्या मनात होते झालं असं म्हणेन. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भारताकडं पुन्हा एकदा वाकड्या नजरेनं बघायची कुठल्याही राष्ट्राची हिंमत होणार नाही. एकंदरीतच आंतरराष्ट्रीय मानांकन सांभाळून हे हल्ले झालेले आहेत आणि फक्त भारताला नव्हे जगाला जो दहशतवाद काय म्हणजे संकट आहे त्यासाठी आता पुन्हा एकदा या निमित्तानं जगातील दहशतवाद नष्ट करण्यासाठी भारत अग्रेसर राहील किंवा हा एक पॅटर्न होईल असं वाटतं? निश्चितपणे मी मगाशी उल्लेख केला की ज्या पद्धतीनं मोदीजी गेले अनेक वर्ष मोठ्या राष्ट्रांशी संबंध ठेवून आहेत ते आपल्या भारताच्या परराष्ट्र नीतीचा हा विजय झाला. आणि इस्रायल असू दे, अमेरिका, रशिया की जी 2 राष्ट्र कधी एकत्र राहू शकत नाही अशा अमेरिका, रशियानं सुद्धा भारताला पाठिंबा दिला. यावरून भारताच्या कूटनीतीचं हे यश म्हणावं लागेल. या सगळं युद्धजन्य परिस्थितीमध्ये मॉक डील असतील किंवा सामान्य नागरिकांनी कशा प्रकारे कार्य झाला पाहिजे? मला वाटते मॉक डीलमध्ये प्रशासनाकडून सूचना देण्यात येतीलच आणि त्याचं पालन आम्ही सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. आणि आपण सरकारला आणि प्रशासनाला निश्चितपणे आपण सगळी मिळून साथ देऊया. TV नेक्स्ट परिवारातर्फे आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. रविकांत शांतीनाथ उपाध्ये जे लष्करी सेवेत होते आणि त्यानंतर आता सामाजिक विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. विशेषतः युवकांनी लष्कराच्या विविध संधी साधावी, आपलं करिअर करावं यासाठी ते आता काउन्सिलिंगमध्ये कार्यरत असतात. हा जो भारतानं ऑपरेशन सिंधूर केलेला आहे एक जवान म्हणून आपल्याला काय वाटतं? मी रविकांत शांतीनाथ उपाध्ये 140 AD रेजिमेंट SP जे रडार ऑपरेटरचं काम तिथे करत होतं. तिथनं 17 वर्ष सेवा होऊन आलं आहे. भारतानं हा हल्ला केला आहे
तिन्ही दलाचं आपलं नेतृत्व बघून कुणालाही न दुखवता त्यांनी किंवा मोठी भांडणं न करता जिथे ॲक्च्युली आतंकवाद्यांच्या स्थळ होत्या त्यालाच फक्त त्यांनी नेस्तनाबूद केलेलं आहे. आणि हा फक्त एक टेलर आहे, अजून मोठा पिक्चर बाकी आहे. जर त्यांनी जर काय आपण एवढा करता शांत आहे की त्यांच्याकडं परमाणू आहेत असं ते म्हणतात, तर त्यांचे कोणतेही परमाणू हे कामाचे नाही आहेत. जे आहेत ते 25-30 वर्षापूर्वीचे आहेत. त्यात आता काय ताकद आहे की नाही कुणाला माहिती आहे. तर आपल्याला कुठेही नुकसान न होता जी कारवाई केलेली आहे ती अत्यंत चांगली केलेली आहे. आणि हे फक्त मी एक शेवट सांगू शकतो की हे जो आहे ते टेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे. भारतानं ही जी कारवाई केली आहे ती बरोबर नेमकी आश्चर्य पाकिस्तानची अशी गुच्ची झालेली आहे असं वाटतं का तुम्हाला की ते आपलं डायरेक्ट युद्ध पण करू शकत नाही? आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून आपल्याला जो समर्थन मिळत आहे म्हणजे हा दोन्ही प्रकारे आपल्या मोदी सरकारचा हा दोन्ही आणि लष्कराचा दोन्हीचा विजय असं म्हणता येईल. हे 100% आहे की मला वाटते मोदी साहेबांनी हा लई मोठं विचारपूर्वक हे करून सांगितलेलं आहे आणि ही कारवाई केलेली आहे. आणि जे मोदी सरकारवर आपण सगळ्यांनी 100% विश्वास ठेवून त्यांनाच आपलं कार्य करण्यासाठी आपलं मतं किंवा आपलं मत सांगायला पाहिजे किंवा करायला पाहिजे. आणि इथलं पुढं जे मोदी जे काम करतील हे 100% चांगलंच असणार आहे आणि त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला. याबरोबरनं भारतीय लोकशाहीचं एक परिपक्वता लक्षण मला की विरोधी पक्षापासून सर्वांनी मोदींना पाठिंबा दिलेला आहे. अगदी राहुल गांधीपासून सर्वांनी दिलेला आहे. ते आपल्या लोकशाहीचं एक प्रतिबिंब म्हणतात परिपक्व आहे 100%. आजपर्यंत 11 वर्षामध्ये कोणीही प्रतिस्पर्ध्यांनी आपल्याला आपल्याला पाठिंबा दिला नव्हता, परंतु ह्या एका कार्यक्रमासाठीच तिने आपल्याला दिलेला आहे. मग त्याचं आपण एक छोटीशी झलक दाखवलेली आहे. कारण युनोमध्ये कुठं मोठा प्रॉब्लेम होऊ नये, पहिला आपण हल्ला नाही करायचा असं असते, तरी पण ते 100 किलोमीटर जाऊन फक्त त्यांनी ज्या आतंकवाद्यांची स्थळं आहेत ती उद्ध्वस्त केलेली आहेत. आपल्याला जर विचार केला तर फक्त 3 तासात आपण सर्व पाकिस्तानला नेस्तनाबूद करून 5 राज्य त्यांची बनवू शकतो. बलुचिस्तान जे आपलं महाराष्ट्रीयन माणसांचीच होतं किंवा आणि त्यांच्या पंजाब प्रांत असे 5 प्रांत करता येतात. खरं नाही ते अजून केलेले, त्यांनी संयमाने काम केलेलं आहे. बघूया अजून त्यांचा काय जर पूर्ण काय हल्ला होण्याची ताकद झाली तर आपण त्यांना 100% नेस्तनाबूद करून 5 राज्य देश तयार होईल याची गॅरंटी आहे. नागरिकांनी यावेळी काय या सर्व परिस्थितीत कसं राहिलं पाहिजे काय नागरिकांनी येणाऱ्या सर्व सूचनांचे जे सिव्हिल डिफेन्सवाल्यांकडे जे शिकवत येतात किंवा महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत यांच्याकडनं येणाऱ्या ज्या सूचना आहेत त्यांचे तंतोतंत पाळून बाहेर पडू नका म्हटलं तर बाहेर फ्लॅग आउट असतं तर फ्लॅग आउट करायला पाहिजे. किंवा अंधार असेल तर त्या दिवशी बाहेर न पडता किंवा भोंगा वाजला की सगळ्यांनी सायरन वाजलं की आपले आई जिथे थांबून आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. कारण ह्यात सगळ्यात जास्त कुणाच्याही शरीराची दुःख होऊ नये किंवा लागू नये, सेल लागू नये यासाठी जमिनीत जेवढं बंकरमध्ये लपता येईल तेवढं लपलं पाहिजे किंवा ज्या सुरक्षेच्या स्थळी जाऊन आपलं राहायला पाहिजे असं मी निवेदन करत आहे सगळ्यांनी. भारतीय लष्कर भारतीय केंद्र शासन हे सर्व या कारवाईसाठी सक्षम आहे. नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडावं असं उपाध्यायांनी आपल्या सर्व माजी सैनिकांतर्फे आवाहन केलेलं आहे. TV नेक्स्ट परिवाराच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद.